मटार पनीरची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही त्याच चवीचा त्याच भाजीची चव असणारा हा मटार पनीर पराठा कधी ट्राय केला आहे का? आतून एकदम गुबगुबीत आणि वरतून एकदम क्रिस्पी. बघू शकता आतली भाजी केवढी सुंदर दिसते. असा हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. तर रेसिपीला चालू करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा हिरवेगार मटार बाजारात आलेले आहेत आणि आता ते स्वस्त देखील आहेत. तर एक वाटीभर मी मटार सोलून घेतलेले आहेत. आता हे मटार गॅसवरती एका कढईमध्ये छान असे मी परतून घेणार आहे किंवा मी भाजून घेणार आहे. त्याला चांगला डाग येऊपर्यंत हे मटार छान असे भाजून घ्यायचे आहेत. मटार छान भाजतच आहेत तोपर्यंत मी त्यासाठी लागणारे 4 लसूण पाकळ्या सोलून घेते. हे असे हिरवेगार खायला मटार अगदी कोवळे मऊ लुसलुशीत आहेत. हे खायला खूप छान लागतात आणि या थंडीच्या दिवसात याचा काय म्हणतात ते सुगीत चालू झालेले असते. हे बघा असे डाग येऊपर्यंत याच्यात मी 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे मटार छान असे भाजून घेतले आहेत. आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि 4-5 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि हे आता आपल्याला असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. त्याची एकदम जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे. या वाटलेल्या मटारचं मिश्रण हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ की जेणेकरून आपल्याला सारण तयार करता येईल. आता हे सर्व छान असं काढून घेतलं आहे. यात आता भरपूर आपले असे मसाले जाणार आहेत. घरातलेच मसाले घालायचे आहेत. तर इथे बघा मी सर्व काढून घेतलेलं आहे. तर इथं पनीर सुद्धा मी किसून घेतलं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हे 100 ग्रॅम पनीर आहेत आणि मटार सुद्धा तितकेच होते. 100 ग्रॅम मटार होते. तर आता वरतून टाकले आहे थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा मटर पनीरचा कोरडा मसाला मिळतो 10 रुपयाचं पॅकेट ते आहे. लाल तिखट आहे. चवीसाठी आपण मीठ टाकणार आहोत. आणि छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये बाकी तुमच्या आवडीप्रमाणे चाट मसाला, पावभाजीचा मसाला किंवा तेही टाकू शकता. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बारीक चिरलेला मी कांदा सुद्धा टाकलेला आहे. कांदा कोणत्याही पराठ्यामध्ये खूपच छान लागतो कारण तो असा क्रंची थोडाफार शिजलेला भाजलेला कांदा लागतो. तो चवीला दाताखाली खूप छान लागतो. आता हे सर्व मिश्रण हाताने असं एकत्रित करायचं आहे. छान असं कालवून घ्यायचं आहे. मग या प्रमाणे आपलं हे तयार झालं आहे पराठ्याचं सारण. तर बघू शकता किती छान असं हिरवं, पिवळं, लाल असं हे सारण रंगीत दिसतं आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जसं चपातीला उंडा घेतो, तुम्हाला ज्या पद्धतीचा किंवा ज्या आकाराचा हवा आहे तो उंडा घेऊन त्याची अशी थोडीशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि भरपूर असं गुबगुबीत त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. आता सारण भरल्यानंतर याचा मोदकाचा आकार देऊन याला पूर्ण बाजूने तोंड त्याचं सगळं बंद करायचं आहे आणि हाताने एकदा थापून सारण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं एका बाजूला पीठ लावून नेहमी आपण चपाती किंवा पोळी लाटतो त्या पद्धतीने हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. हा पराठा जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही. मी अगदी मीडियम साईज वरतीच हा पराठा लाटून घेते. हलक्या हातानेच हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता एका बाजूला भाजी आपली दिसते पण दुसऱ्या बाजूला भाजी नाही दिसत आहे. इकडे तवा सुद्धा मी छान गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा आपण लाटलेला पराठा त्याच्यावरती छान टाकून दोन्ही बाजूने तेल लावून, तूप लावून किंवा बटर लावून तुम्ही शेकून घेऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात किंवा मुलांच्या डब्याला, नाश्त्याला हा एकदम भारी उत्तम प्रकार आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने मी माझे सर्व पराठे तयार करून घेते. बघू शकता किती छान एका बाजूला क्रिस्पी झालेला आहे आणि आतून असा हा गुबगुबीत सुद्धा होतोय. वरतून मी थोडंसं तूप सुद्धा लावून घेतलेलं आहे. असा कलरफुल एकदम हेल्दी असा आपला मटर पनीरचा पराठा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी माझे सर्व पराठे मला जितके लागतील तेवढे मी सगळे करून घेतलेले आहेत आणि हा एक पराठा मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते. हा गरम आहे. बघू शकता ओपन झाल्यानंतर किती छान याला पदर सुटलेला आहे. आतमध्ये सगळा सारण किंवा मसाला सुद्धा दिसतो आहे.
खायला तुम्ही दह्यासोबत किंवा सॉस सोबत याला तुम्ही सर्व करू शकता. असा हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.